मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 1 वर्ष तिथीनुसार पूर्ण झालं आणि या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मस्साजोगमध्ये जात देशमुख कुटुंबियांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली। यावेळेला अजित पवारांनी वैभवी देशमुख हिच्या शिक्षणासंदर्भात विचारपूस देखील केली। सरपंच संतोष देशमुख यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे आणि 1 वर्ष झालं, मात्र अजूनही आम्हाला न्याय मिळालेला नाही याची खंत आहे, असं वैभवी देशमुख हिनं अजित पवारांसमोर सांगितलंय। सोबतच 1 वर्षामध्ये अजूनही न्याय मिळालेला नाही याची खंत वैभवी देशमुखनं यावेळेला व्यक्त केलेली आहे। आज या गोष्टीची खंत वाटते की आज 1 वर्ष उलटून गेलं। आमची जी अपेक्षा होती ती लवकरात लवकर न्यायाची होती आणि आज देखील आम्ही त्या न्यायाच्या अपेक्षेत आहोत। फक्त सरकारला माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। जे आरोपी आहेत सगळे पुरावे असताना देखील ह्याच्यामध्ये दिरंगाई का होते याचा काहीच ठामपत्ता लागत नाहीये। पण माझी आज सरकारला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। जे काय आम्हाला दिलेलं बळ होतं त्या सगळ्या आधारानं आम्ही इथपर्यंत आलो। ह्याच्यामध्ये राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी, अपवादात्मक। त्यांचं ते कर्मच आहे, त्यांना कर्माचे फळ देखील मिळतील 100%। परंतु न्यायाच्या दिशेनं नेणारी माणसं खूप जास्त होती, म्हणून आम्ही या जे बलाढ्य शक्ती होती ही, जे सगळं मायाजाल होतं सगळ्या गोष्टीचं पसरलेलं ह्यांचं, त्याला आम्ही कुठेतरी 2 हात करू शकलो। परंतु जे नुकसान झालंय आमचं, ते नुकसान कधीही न भरून येणार आहे। आज प्रथम पुण्यस्मरण आहे। आमचं जे सगळं छत्र होतं, आमची जे सगळी दिशा ठरवणारं जे कुटुंब प्रमुख होते, एका निष्पाप माणसाला यांनी संपवल्याचं जी पोकळी तयार झालेली आहे कुटुंबाला, एवढी भयानक आहे ती, की आम्ही ज्या गोष्टीतून 1 वर्षात गेलो ते खरंच म्हणजे असह्य होणार आहे सगळं। आणि न परत एवढी लढ्याची ताकद या सगळ्या लोकांनी दिली म्हणून इथपर्यंत आलो। 100% या सगळ्या लोकांना, क्रूरकर्मी लोकांना शिक्षा लवकरात लवकर व्हावी, आजच्या दिवशी एवढंच आम्ही मागतो। एक आरोपी आज सुद्धा फरार आहे। मी मागच्या वेळेस बोलताना म्हणलं होतं तो जिवंत आहे की नाही। दुसरा विषय की या कोर्ट केस संदर्भात जे काही सरकारी वकील आहेत त्यांचं आम्ही वारंवार ह्या संदर्भातलं बोलणं होतं, त्यांच्या परिवाराशी बोलणं होतं। आता येणाऱ्या ह्या 12 तारखेला या केस संदर्भातले दोषारोपपत्र सुद्धा दाखल येणार। जोपर्यंत त्या वाल्मिक कराडला फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। याला काळ लागणार आहे। भारतीय आपल्या कायद्यामध्ये सजा निश्चित होते, परंतु त्याला काळ द्यावा लागतो। असा 1 वर्षाचा हा दुर्दैवी काळ या ठिकाणी गेलेला। दादा, आम्ही आमच्या परीनं जेवढं आधार देण्याचं काम आहे ते 100% प्रामाणिकपणे करतो। हे गाव जे आहे, ज्या गावाच्या नादी नको लागायला पाहिजे होते ते त्या गावाच्या नादी लागलेले आहे। हे असं हे गाव आहे मस्साजोग। परंतु पुढची तारीख वाढणार नाही। निश्चितपणे अशा प्रकारची विनम्र विनंती न्यायालयाच्या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी करू। अशा खरं आहे की ते कुटुंब संतोष देशमुखांचं अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे। महाराष्ट्र सरकारने याच्यामध्ये जलद पावलं उचलली पाहिजेत। ती उदासीनता जी आम्हाला जाणवते त्याची उत्तरं सरकारने दिली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।